नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे लोभाचे फळ. कुंदनपूर नावाच्या नगरात गणपतशेठ नावाचे एक व्यापारी राहत होते. व्यापारामध्ये त्यांनी बराच पैसा मिळवला होता, परंतु ते अत्यंत लोभी असल्यामुळे मिळवलेल्या पैशात त्यांना कधीच समाधान वाटत नव्हते. कंजूसपणाबद्दल तर संबंध कुंदनपूर नगरात त्यांची ख्याती होती. एकदा काय झालं, त्यांची मोहरांची पिशवीच हरवली. त्या पिशवीत 100 सोन्याच्या मोहरा होत्या. त्यामुळे ते मनामध्ये अतिशय दुःखी झाले. त्यांना अन्नपाणी गोड लागेना की कोणत्याच कामाकडे त्यांचे लक्ष लागेना. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये त्या पिशवीचाच विचार घोळत होता. त्यांच्या ध्यानी मनी व स्वप्नी सारखी मोहरांची पिशवीच नाचत होती. विचार करता करता आपण आपल्या हरवलेल्या पिशवींबद्दल नगरात एकदा दवंडी द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला. ते नगराच्या दवंडी देणाऱ्या इमानाकडे गेले. दवंडी देणाऱ्या इसमाने त्यांना सांगितले, तुम्ही पिशवी आणून देणाऱ्यास काही बक्षीस ठेवा, म्हणजे पिशवी ज्या कोणाला सापडली असेल तो पिशवी आणून देईल. गणपतशेठने त्याचे म्हणणे मोठ्या नाईलाजाने मान्य केले व पिशवी आणून देणाऱ्यास सोन्याच्या 10 मोहरांचे बक्षीस जाहीर केले. दवंडी देणाऱ्याने दुसऱ्या दिवशी थाळी वाजवून नगरभर दवंडी दिली. गणपतशेठ यांची सोन्याच्या मोहरांची भरलेली पिशवी ज्या कुणाला सापडली असेल त्यांनी ती आणून द्यावी. आणून देणाऱ्यास व्यक्तीस सोन्याच्या 10 मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील. हो. काही दिवसानंतर एक शेतकरी गणपतशेठजींकडे आला. त्या शेतकऱ्याला मोहरांची पिशवी नगरातील एका उद्यानामध्ये सापडली होती. त्याने पिशवी शेठजींकडे परत केली. शेठजींनी पिशवी हातात पडताच अगदी घाईघाईने सोडली आणि मोहरा मोजल्या. त्या बरोबर 100 भरल्या. ते मनामध्ये अतिशय आनंदले. त्यांनी त्या शेतकऱ्याची अगदी तोंड भरून प्रशंसा केली. त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानले. ते त्याला निरोप देऊ लागले. तेव्हा त्या शेतकऱ्याने शेठजींना दवंडीची आठवण करून दिली व म्हणाला, शेठजी, तुम्ही पिशवी आणून देणाऱ्या व्यक्ती सोन्याच्या 10 मोहरांचे बक्षीस ठेवले होते. माझ्या बक्षिसाच्या 10 मोहरा मला पटकन द्या बरं, म्हणजे मी आपला निघतो. वा वा वा, बराच ठग दिसतो की. गणपतशेठ हातवारे करत त्या शेतकऱ्याला म्हणाले, अरे बाबा, या पिशवीमध्ये माझ्या 110 मोहरा होत्या, समजलास का? मी आता मोजल्या तर त्या 100च भरल्यात. हे तू प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनी पाहिलेस ना? शक्य नाही. शेतकरी ओरडून म्हणाला, या पिशवीत 100च मोहरा होत्या, 110 कधीच नव्हत्या. तुम्ही आता निव्वळ थाप मारत आहात. मी ती पिशवी जशी सापडली तशीच तुमच्या स्वाधीन केली आहे. तेव्हा मला तुम्ही जाहीर केलेले बक्षीस मिळालेच पाहिजे. कधीच मिळणार नाही. गणपतशेठ आपला आवाज चढवून म्हणाले, 10 मोहरा तू आधीच काढून घेतल्यामुळे आता बक्षीस देण्याचा प्रश्नच येत नाही. दोघांची बरीच बाचाबाची झाली. शेवटी दोघांनी हा वाद नगराच्या न्यायाधीशांकडे निर्णयासाठी नेण्याचे ठरवले. न्यायाधीशांनी सगळी हकीकत आधी लक्षपूर्वक ऐकून घेतली. नंतर त्यांनी ती मोहरांची पिशवी पाहण्यासाठी शेठजींकडे मागितली. शेठजींनी ती लगेच न्यायाधीशांपुढे हजर केली. ती टम्म फुगलेली, पूर्ण भरलेली पिशवी बघून न्यायाधीश म्हणाले, या पिशवीत फक्त 100च मोहरा बसू शकतात आणि शेठजींच्या तर 110 मोहरा होत्या, होय की नाही शेठजी? हो तर, अगदी बरोबर, 110 मोहरा होत्या. गणपतशेठ ठासून म्हणाले. न्यायाधीशांनी आणखी 10 मोहरा पिशवीत भरण्यासाठी, पण ती इतकी टम्म फुगली होती की त्यात अधिक मोहरा मावेनात. ते पाहून गणपतशेठ खजील झाले. त्यांनी मुकाट्याने आपली चूक कबूल केली आणि न्यायाधीशांची माफी मागितली. शेतकऱ्याचे बक्षीस शेतकऱ्याला देण्याचे कबूल केले व तसे दिलेही. शिवाय खोटी तक्रार केल्याबद्दल सरकारी खजिन्यातही गणपतशेठजींना 10 मोहरांचा दंड भरावा लागला. अतिशय लोभाचे फळ गणपतशेठजींना मिळाले आणि खोटे बोलण्याची शिक्षाही. धन्यवाद.